ग्रंथ अमुचे साथी ग्रंथ अमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. ही फक्त ओळ नाहीये, ही आहे सांगलीच्या ज्ञान संस्कृतीची पायाभरणी. 1863 साली स्थापन झालेलं सांगली नगर वाचनालय हे सांगलीच्या सांस्कृतिक व साहित्यिक इतिहासाचं ज्ञान मंदिर आहे. या ग्रंथालयाने विष्णुदास भावे, काकासाहेब खाडिलकर, वि.स. खांडेकर यांसारख्या साहित्यिकांच्या पिढ्या घडवल्या. 1914 सालच्या महापुरात पुस्तके वाचवण्यासाठी लोक जीव तोडून धावले. कारण ही फक्त पुस्तकं नव्हती, ही होती सांगलीची संस्कृती. डॉक्टर C.V. रमन यांसारख्या शास्त्रज्ञांनी इथे येऊन ज्ञानाच्या या प्रकाशदीपाला वंदन केले. साने गुरुजींनी या ठिकाणाला मंदिर म्हटलं आणि खांडेकरांनी याच वाचनालयाला आपल्या लेखनाचा उगमस्थान मानलं. आजही या वाचनालयातून असंख्य विचारांची, क्रांतीची आणि स्वप्नांची पानं दररोज उलगडली जातात. ही फक्त इमारत नाही, हे आहे सांगलीचं ज्ञानाचं हृदय.